लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महिला एसडीएमचा वाळू माफियांवर घणाघात, गोदावरी पात्रात रात्रीची धडक। नीलम बफानाची शौर्यगाथा, अवैध वाळू वाहतुकीवर कडक लगाम। पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी नीलम बफाना यांनी कठोर पावले उचलली असून त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला पथकाने 3 दिवसात धडक कारवाई केली आहे। शनिवारी रात्री जुने कावसन येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकून 2 अवैध हायवा वाहने जप्त करण्यात आली। रात्री 11च्या सुमारास पार पडलेल्या या कारवाईत काही संशयित वाळू तस्कर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले। प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड घाबरट पसरली आहे। अवैध वाळू उपसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, दोषींवर कडक कारवाई होईल असा स्पष्ट इशारा एसडीएम नीलम बफाना यांनी दिला आहे। या कारवाईत अधिकारी घोडके, नायब तहसीलदार LH गरुड, मंडल अधिकारी शेळके, सुरक्षा रक्षक सादिक पटेल यांचा सक्रिय सहभाग होता। गोदावरी पात्रातून केनीद्वारे वाळू उपसा करून शेतकऱ्यांच्या जमिनीवर साठा करण्यावरही शासकीय नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे बफाना यांनी स्पष्ट केले। ज्या काही अवैध वाळूच्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि SDO ऑफिस यांच्या संयुक्त पथकाने कारवाया सुरू केलेल्या आहेत। याचबरोबर तहसील कार्यालयाचं पथकही दोन्ही वेळेस म्हणजे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस पथक सुरू आहे आणि त्यांच्या मार्फतही कार्यवाही करण्यात येत आहे। तरी अशाच कारवाया सुरू राहतील। धन्यवाद। मॅडम, तुम्ही त्याला नोटीस वगैरे देणार का? शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। वाळू धोरणमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण, प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.